खाली वाजत जाते ना यम देतो बापू घालतात तर चांगलं खडा कुठं आहे खडा पडायला जात यांनी डोईवर ठेवू यांनी डोईवर ठेव आणि तांदूळ टाकले कण पान नाही टाकलं काय कण दे पण असतं मग अरे आहे आंबा बघा हा किती आंबा हा येतो त्या आंब्याचा आणत आलं पाया पड तू बाधित तिकडे भया येण्या संध्याकाळपर्यंत काढू नका हा हे आज तुमचा मान आहे हो ताज्या फुलांच्या हे वहिनी थांब पाया पड पाया पड 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 पाया पड पडतो पड असं तर कसं काय डोका टेकून पडा सर्व सगळ्यांनी वाटून घ्या 5 जणांनी घ्या 200 माती भाग अगरबत्ती असं
ताई हो आता पोरीला इथं बिरा इथं वरती बिरा आई तुम्ही बघा इकडे नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना मित्रांनो? मी महेश भानसे, आपले मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, आज आहे महाशिवरात्री. या निमित्तानं या ठिकाणी माझ्या बहिणीचं कैलासवासी जयश्री गोपाळ भानसे हिच्या स्मरणार्थ एक छोटंसं बस स्टॉपचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. लोकार्पण बस स्टॉप लोकांच्या सेवेसाठी या ठिकाणी आम्ही छोटंसं बस स्टॉप बांधलेलं आहे. त्या बस स्टॉपचं आज उद्घाटन या सगळ्यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे भानसे परिवाराच्या तर्फे. आणि छोटासा कार्यक्रम तुमच्यासमोर सादर करतोय. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज जी पारंपरिक पद्धतीने रूढीप्रमाणे 5 मुलींना पूजून त्यांचे औक्षण करून त्यांना त्यांच्या हस्ते या ठिकाणी एक समाधीचं उद्घाटन आणि लोकार्पण करतोय आम्ही या बस स्टॉपचं. या ठिकाणी या सगळे पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी या कार्यक्रमाला छोटीशी शोभा आलेली आहे. भेटला ना सर्वांना? अशा पद्धतीने सर्वांना छोटेशी प्रसाद म्हणून इकडे आम्ही हे तयार केलेलं आहे. बघा, लाडू आहे आणि वेफर आणि या छोट्या फणगुल्या असतात. अशा पद्धतीने प्रसाद म्हणून सर्वांना वाटण्यात येतो. आणि या ठिकाणी या सगळ्या मुली इकडे आजच्या मानकरी म्हणून या इकडे आहेत आणि त्यांचा आज खास देवीचा स्वरूप आहे. त्यांच्यावरती आज त्यांना सगळ्या गावामध्ये बऱ्याचशा ठिकाणी त्यांना जायचं आहे. आणि आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं बऱ्याचशा अशा नवीन समाध्यांचं उद्घाटन होतो आहे. तर त्या समाधीच्या ह्याच्यासाठी 5 मुलींना, आमच्या गावात एवढ्याच मुली आहेत, मग त्या पण अशा आहेत की त्या शिगवण आहेत, कांबळे आहेत, ही आमची वीर आहे, ही आमची काय गो टेमकर, ही शिगवण आहे, ही जोशी आहे, ही कांबळे. अशा पद्धतीने लागतात. आम्ही भानसे असल्यामुळं आम्हाला अशा मुली थोड्या थोडक्यात मोजक्यात आहेत गावामध्ये. तर अशा पद्धतीने आम्ही मुलींना आज आमंत्रित करून त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला, सहकार्य केला आणि अशा सहकार्याला त्यांच्यासाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो अशा मुलींना. तर चांगली गोष्ट आहे. इकडे सगळी लोक आमच्या वाडीतली पण आहेत, मोहल्ल्यातली पण लोक आले त्या ठिकाणी. आमचे सासूबाई आहे, बाया आहे आणि पाहुणे मंडळी वगैरे ठराविक लोक आले तिकडे कार्यक्रमासाठी.
आज आलो आहे महाशिवरात्रीच्या निमित्तानं अनंत देवजी केसरकर या बाबांची समाधी या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि समाधीचं आज भव्य दिव्य असं पूजनही या ठिकाणी केलेलं आहे. तर त्यांचे नातू इकडे आहे आणि त्यांची सुनबाई इकडे आलेली आहे पूजेसाठी खास. आणि अशा प्रकारे या ठिकाणी सर्वांच्या आशीर्वादाने बाबांचे खूप या घरासाठी खूप मोठे योगदान होते आणि बाबा खरं तर म्हटलं तर कौशल्य कारागीर या ठिकाणी घरांची कामं वगैरे सुंदर अप्रतिम अशी कारागिरी होती आणि या ठिकाणी त्यांचे आज नाव राहण्यासाठी आज त्या नातवाने या ठिकाणी आपली छोटीशी समाधी त्यांची आठवण म्हणून या ठिकाणी केलेली आहे. तर मित्रांनो हा आहे आपल्या केसरकर बाबांचा घर छोटंसं. अशा पद्धतीने आपण त्यांच्या घरात चाललो आहोत आणि त्यांची जुनी आठवण आहे. ही सुनबाई आहे इकडे आणि अशा पद्धतीने आपण त्यांच्या घरी कार्यक्रमासाठी ही सगळी. तब्येत बरी आहे ना वा? तब्येतीची काळजी घेत राहा हां. हो 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 नाही आता काय म्हणतात ना वय झाल्याप्रमाणे माणसाला आता घरातच राहावं लागणार. तडमळतो जीव तडमळतो आपला. बरोबर हां हो हो बाबा झाला हो झाला. तुमच्या आशीर्वाद ठेवा आमच्या पाठीशी बस बाकी काय नाही. हां 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 चला बाबा येतो हां 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 चला. तर मित्रांनो नवीन असाल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला तर भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर. आपली काळजी घ्या.